श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण युद्धकांडातला 124वा सर्ग वाचूया. दुर्जय वीर अंगदाला समुद्रात बुडणाऱ्याप्रमाणे पृथ्वीवर पडलेला पाहून श्रेष्ठ वानरांनी श्री रघुनाथांना ती वार्ता दिली. श्रीरामांनी जेव्हा वालीपुत्र अंगद महासागर समरात मूर्छित होऊन पडला आहे हे वृत्त ऐकले, तेव्हा त्यांनी जांबवानादी प्रमुख वानरवीरांना युद्धासाठी जाण्याची आज्ञा दिली. श्रीरामांचा आदेश ऐकून श्रेष्ठ वानरवीर अत्यंत कुपित होऊन धनुष्य उचलून उभ्या असलेल्या कुंभावर सगळीकडून तुटून पडले. ते सारे प्रमुख वानर अंगदाचे रक्षण करू इच्छित होते, तेव्हा क्रोधाने डोळे लाल करून हातात वृक्ष आणि शिळा घेऊन त्या राक्षसाकडे ते धावले. जांबवान, सुषेण आणि वेगदर्शी कुपित होऊन कुंभकर्ण कुमारावर चाल केली. ते महाबली वानर युथपती आक्रमण करताना पाहून कुंभाने आपल्या बाणसमूहांनी त्या सर्वांना ज्याप्रमाणे पुढे सरकणाऱ्या जलप्रवाहाला मार्गात उभा आलेला पर्वत अडवितो त्याप्रमाणे अडविले. त्या बाणांच्या टप्प्यात आलेल्या त्या महामनस्वी वानर युथपतींना पुढे सरकणे दूरच राहो, ते त्याच्याकडे डोळे वर करून पाहूही शकत नव्हते. ज्याप्रमाणे महासागर आपली सीमा उल्लंघून पुढे जाऊ शकत नाही, तसेच ते होते तेथेच थबकले. ते सारे वानर समूह कुंभाच्या बाणांच्या वर्षावाने पीडित झालेले पाहून वानरराज सुग्रीव आपल्या पुतण्याला अंगदाला पाठीशी घालीत स्वतःच रणभूमीवर कुंभकर्ण कुमारावर धावून गेला. ज्याप्रमाणे पर्वत शिखरावर हिंडणाऱ्या हत्तीवर वेगवान सिंह आक्रमण करतो, त्याप्रमाणे त्याने कुंभावर चाल केली. महाकपी सुग्रीव अश्वकर्णादी मोठमोठे वृक्ष तसेच इतरही नाना प्रकारचे वृक्ष उखडून त्या राक्षसावर फेकू लागला. वृक्षांचा तो वर्षाव आकाश आच्छादित करून टाकीत होता. तो मार टाळणे अवघड होते, परंतु कुंभकर्ण पुत्राने ते सारे वृक्ष भेदून टाकले. लक्ष्यवेध करण्यात कुशल अशा तीव्र वेगवान कुंभाच्या धारदार बाणांनी व्याप्त झालेले ते वृक्ष भयानक शतघ्नीप्रमाणे सुशोभित होत होते. ती वृक्षवृष्टी कुंभाकडून खंडित झालेली पाहून महान शक्तिशाली पराक्रमी वानरराज सुग्रीव मुळी सुद्धा व्यथित झाला नाही. उलट तो त्याच्या बाणांचा वर्षाव झेलीत आणि सहन करीत एकाएकी उसळून त्याच्या रथावर चढला आणि कुंभाचे इंद्रधनुष्यासारखे तेजस्वी धनुष्य हिसकावून त्याने त्या धनुष्याचे तुकडे तुकडे करून टाकले. त्यानंतर तो त्वरेने तेथून खाली उतरून आला. हे दुष्कर कर्म केल्यानंतर तो दात तुटलेल्या हत्तीसारख्या कुंभाला क्रुद्ध होऊन म्हणाला, निकुंभाच्या मोठ्या भावा कुंभा, तुझा पराक्रम आणि तुझ्या बाणांचा वेग अद्भुत आहे. राक्षसांमध्ये जर विनय, प्रवणता तसेच प्रभाव असलाच तर तो केवळ तुझ्या किंवा रावणातच आहे. तू प्रल्हाद, बली, इंद्र, कुबेर आणि वरुणासारखा आहेस. केवळ तूच आपल्या अत्यंत बलशाली पित्याचं अनुकरण केलेलं आहेस. ज्याप्रमाणे जितेंद्रिय पुरुषाला मानसिक व्यथा त्रस्त करीत नाहीत, त्याचप्रमाणे शत्रूंचं दमन करणारा एकमात्र शूलधारी ठरलेल्या तुझ्यासारख्या महाबाहू वीरालाच देवादिक युद्धात पराभूत करू शकत नाही. महामते, पराक्रम प्रकट करताना आता तू माझं कर्तृत्वही पाहशील. तुझा पितृव्य रावण केवळ वरदानाच्या प्रभावानं देवांचा आणि दानवांचा वेग सहन करतो. तुझा पिता कुंभकर्ण आपल्या बलपराक्रमानं देवांशी आणि असुरांशी 2 हात करतो. तू मात्र वरदान आणि बलपराक्रम दोन्हीही संपन्न आहेस. तू धनुर्विद्येत इंद्रजिताच्या
तुलनेचा आणि प्रतापानं रावणाच्या तुल्य बल आहेस. राक्षसांच्या जगात आता पराक्रमाच्या दृष्टिकोनातून श्रेष्ठ असा तूच आहेस. आज सर्व प्राणी रणभूमीवर इंद्र आणि शबरासुराप्रमाणे होणारं तुझं माझं अद्भुत युद्ध पाहतील. तू जो पराक्रम केला आहेस त्याला तुलनाच नाही. तू आपलं शस्त्र कौशल्य दाखविलंस आहे. तुझ्याशी युद्ध करून हे भयंकर पराक्रमी वानरवीर धराशायी झाले. वीरा, आतापर्यंत मी जो तुझा वध केलेला नाही त्याला लोकांच्या उपालभाचं भय कारणीभूत आहे. कुंभ खूपशा वीरांशी युद्ध करून थकला होता. त्या दशेत त्याला सुग्रीवानं मारलं असं म्हणून लोक माझी निंदा करतील. म्हणून आता तू काही काळ विसावा घे आणि मग माझं बल पहा. सुग्रीवाच्या या अपमानयुक्त वचनांची प्राप्ती झाल्यामुळे कुंभ संतापला. तुपाची आहुती मिळाल्याप्रमाणे अग्निदेवाप्रमाणे कुंभाचे तेज वृद्धिंगत झाले. मग कुंभाने सुग्रीवाला आपल्या दोन्ही भुजांनी पकडले. त्यानंतर ते दोघे वीर मदमत्त गजराजांप्रमाणे वारंवार लांब श्वास घेत एकमेकांना भिडले. दोघेही एकमेकांना रगडू लागले आणि दोघेही आपल्या मुखातून परिश्रमामुळे धूरयुक्त अग्नीच्या ज्वाळा ओकू लागले. त्या दोघांच्या पायांच्या आघाताने जमीन खाली खचू लागली. झुलणाऱ्या लाटांनी युक्त असलेल्या वरुणालयाला भरती आल्यासारखी झाली. तितक्यात सुग्रीवाने कुंभाला उचलून मोठ्या वेगाने समुद्राच्या पाण्यात फेकून दिले. त्यात पडताच कुंभाला समुद्राच्या खालचा तळ पाहण्याची वेळ आली. कुंभाच्या पडण्यामुळे मोठी भयंकर जलराशी वर उसळली. ती विंध्य आणि मंदराचलासारखी वाटत होती. ती सगळीकडे पसरली. त्यानंतर कुंभ पुन्हा उसळून बाहेर आला आणि क्रोधपूर्वक सुग्रीवाला आपटून त्याच्या छातीवर कुंभाने वज्रासमान बुक्क्याने प्रहार केला. त्यामुळे वानरराजाचे कवच तुटले आणि छातीतून रक्त वाहू लागले. त्याचा महान वेगशाली बुक्का सुग्रीवाच्या हाडांवर मोठ्या वेगाने आदळला. त्या वेगाने तेथे मोठी भयंकर ज्वाळा प्रज्वलित झाली. जणू मेरू पर्वताच्या शिखरावर वज्राघाताने आग प्रकट व्हावी तशी ती ज्वाळा भासली. कुंभद्वारा अशा प्रकारे घायाळ झाल्यावर वानरराज महाबली पराक्रमी सुग्रीवाने देखील आपल्या वज्रतुल्य बुक्का वळविला आणि कुंभाच्या छातीवर बलपूर्वक आघात केला. त्या बुक्क्याचे तेज सहस्र किरणांनी प्रकाशित सूर्यमंडलाप्रमाणे उद्दीप्त होत होते. त्या प्रहाराने कुंभ विव्हळला आणि व्याकुळ होऊन विझलेल्या आगीप्रमाणे तो कोसळला. सुग्रीवाच्या बुक्क्याचा मार खाऊन तो राक्षस आकाशातून अकस्मात कोसळणाऱ्या मंगळाप्रमाणे तत्काळ धराशायी झाला. बुक्क्याच्या माराने ज्याचे वक्षस्थळ चक्काचूर झाले होते तो कुंभ जेव्हा खाली पडू लागला तेव्हा त्याचे रूप रुद्रदेवामुळे झाकोळलेल्या सूर्यदेवासारखे भासले. भयंकर पराक्रमी वानरराज सुग्रीवाकडून युद्धात तो निशाचर मारला गेल्यावर पर्वत आणि वनांसह सारी पृथ्वी कापू लागली आणि राक्षसांच्या हृदयात दारुण भय दाटले. सुग्रीवाकडून आपला भाऊ कुंभ मारलेला गेलेला पाहून निकुंभाने वानर राजाकडे जणू त्याला आपल्या क्रोधाने जो दग्ध होऊन टाकील अशा प्रकारे पाहिले. त्या थोर वीराने महेंद्र पर्वताच्या शिखरासारख्या एक सुंदर अलंकृत तसेच विशाल परीघ हातात घेतला. तो पुष्पमाळांनी सजविलेला होता आणि त्याच्या 5 अंगुली जाड लोखंडाचे पत्रे जडविलेले होते. त्या परीघाला सोन्याचे पत्रेही जडविलेले होते. त्याला हिरे तसेच पोवळ्यानेही सुशोभित केले होते. तो परीघ रामदंडासारखा भयंकर तसेच चराक्षांना भयमुक्त करणारा होता. तो इंद्रध्वजासारखा तेजस्वी परीघ
फिरवीत असलेला तो महातेजस्वी भयानक पराक्रमी राक्षस निकुंभ तोंड पसरून जोरजोरात गर्जना करू लागला. त्याच्या वक्षस्थळावर सुवर्ण पदक चमकत होते, बाहूत बाजूबंद शोभत होते, कानात विचित्र कुंडले झगमगत होती, गळ्यात विचित्र माळा रुळत होत्या. त्या साऱ्या आभूषणांनी त्याच्या त्या परिघानेही निकुंभ विद्युत आणि गर्जनायुक्त मेघ इंद्रधनुष्याने सुशोभित व्हावा तसा शोभत होता. त्या महाकाय राक्षसाच्या परिघाच्या अग्रभागाला टक्करल्यामुळे प्रवह, आवह इत्यादी 7 महावायूंचा समूह फुटला. तसेच तो मोठ्या गडगडाटाबरोबर धूररहित अग्नीसारखा प्रज्वलित दिसू लागला. निकुंभाने परिघ फिरवल्यावर विटपावती नगरी म्हणजे अलकापुरी, गंधर्वाची उत्तम भवने, तारे, नक्षत्र, चंद्रमा तसेच मोठमोठ्या ग्रहांसह समस्त आकाशमंडल फिरते आहे असे वाटू लागले. परिघ आणि आभूषण हेच ज्याची शोभा होती, क्रोध हाच ज्याच्यासाठी इंधन होते. तो निकुंभ नावाचा अग्नी प्रलयाग्नीसारखा भडकला आणि अत्यंत दुर्जय ठरणार असे वाटू लागले. इथे 124वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 125वा सर्ग वाचूया. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा म्हणजे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय जय श्रीराम.